झालं चंद्र सूर्याची स्थापिता अस्तित्व क्रिया झाली त्यावेळेसपासून ब्रह्मांडाच्या मालकाची आवड मात्र एकच आहे, एकच ती मात्र बदललेली नाही। ती आवड म्हणजे भाविकाची आवडी देवाला भाविक आवडतो। तुमच्या आमच्या आवडी बदलत असतात। परवाल मी बोलून गेलो, मी 5-7 वर्ष एका गावात सारखा कीर्तनाला गेलो, एकाच घरी जेवायचो। ते कीर्तन आटपलं की किंवा अगोदर असो नंतर असो, तर त्या घरातल्या लोकांना माहीत झालं याला गोड आवडत आहे, म्हणून वाढवून 7व्या वर्षी त्यांनी 2-3 पक्वान्न गोड केले। त्याच्यावर 4-5 वर्ष माझं कीर्तनच नाही त्या गावात। मग 5-4 वर्षाच्या नंतर कीर्तन घेतलं। त्या घरच्या लोकांना वाटलं आपल्याकडे 5-6 वर्षापासून बाळू महाराज जेवायला नाहीत, त्यानं 9 पदार्थ गोड केले। मला इतका राग आला त्या लोकांचा, इतका राग आला, कारण त्यावेळेला मला शुगर झालेली होती। माझ्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती, मला कवडीचा आजार नाही, फक्त अपघातामुळे कमराचं हाड मोडले म्हणून बसून, बाकी दुसरा काही आजार नाही। मी फक्त पुरावा पटण्यापुरतं सांगतोय। ज्याला यथेच्छ गोड पदार्थ आवडते, आवडे की नाही, पण कालांतरानं त्याला शुगर झाल्याच्या नंतर गोड पदार्थ आवडत नाही, गेली की नाही आवड न दिली त्याची। मग आपल्या आवडी कधी वाढतील, कधी कमी होतील, कधी कोण्या वेळेला कोणत्या आवडी होतील, त्याचा काही विषय नाही, पण विश्वाच्या मालकाची मात्र आवड खंडित नाही। कोणाला कशाची आवड जरी नसली तरी पैशाची आवड प्रत्येकाला घातलेली आहे, असं मी सांगत नाही। माईकवर बोलणं सोपं आहे, आपल्याला पैसे आवडतच नाही, या सुमळ्या गप्पा आहेत। मिळत नाहीत म्हणून आवडत नाहीत हा भाग सोडून द्या। तोंड पुरत नाही म्हणून कोल्हांबटे म्हणते अंगुरला, हे मूर्खपणाचं टोक आहे। पण मालकांचा पुरावा आहे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन। कोण्या कोण्या चौकटीत अडकला, लग्न केलं नाही, बायकोन पोर आवडत नसतील, बाकीचं नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची। नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया। भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची। नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची। गुतिलेच, घोड्यावर बसलेले तर गुतिलेच, पण जे घोड्यावर बसले नाही ते पण गुतिले। घोड्यावर बसलेले कळले ना तुम्हाला? तदेव लग्नन सुदिनं तदेव, ताराबलम चंद्रबलम तदेव। यायला तर गुतिलं, पण याच्या जे बसले नाहीत ते पण गुतिले। नाही त्या सुटले द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची। आवड प्रत्येकाला लावून दिली, नालेगावकर लावून दिली, बदलले आपल्या आवडी। मालकाची आवड मात्र एकच आहे। एक जण मला अविनाश भाऊ म्हणलं, देवाला पैसे का आवडत नसेल? म्हणलं सुमळा आहेस कर तू, तुला अक्कल आहे का? तुझी पात्रता आहे का देवाच्या बाबतीत ते विचारण्याची? नाही म्हणे, सर्व संतांनी सांगितलं पैसा प्रत्येकाला आवडतो, देवाला का पैसा आवडत नसावा? अरे मूर्खा, म्हणलं पैसा त्याला आवडत नाही असं कोण म्हणतंय? पण पैशाची आवड आहे असं बी नको म्हणू, कारण पैशाची मालकीनच त्याच्या पायाची दासी आहे। बायको आला आमचा प्रश्न आहे, कडकाका बायको आला आमचा प्रश्न आहे, पण पैशाची मालकीन पायाची दासी आहे, दासी आहे। अभिमान सांडो नि पांडवा, मागचं पुढचं राहू द्या, सगळा अभिमान फेकून दिला, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली।
मागच्या जन्मात हे माणूस असेल आणि सप्त्यात पट्टी देत नसेल. त्यावेळेला आनंद घेतला नाही, त्याला वाटलं कुत्र झाल्यावर तरी गिरगावकराचं कीर्तन ऐकावं. विठाला पैशाची मालकीन तुम्हाला किती द्यायचे, कोणाचे किती संपवायचे, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही लक्ष्मी नुसती पत्नी नसून पायाची दाशी आहे. मग आपल्या बायका आहेत, आपण ज्यांच्या सोबत लग्न केलं त्या महिला कोण आहेत? आपल्या पत्न्या आहेत. दाशा नाही म्हणता येणार. दाशी फक्त तीच मग आपल्या नुसत्या पत्न्या असून आपलेच चोरलेले पैसे अडचणीत कोणाला देतात? आपल्याला देतात ना. आपल्याला लाखात एखादी एडपट असते ती भावाला देते. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानमध्ये झोपलंय समजायचं, इथे नाही झोपलं. मग माणसांनी एखाद्या स्त्री सोबत लग्न केल्याच्या नंतर ती सुद्धा सामान्य माणूस आहे. हाही सामान्य माणूस आहे नालेगावकर. तरी पण एक सामान्य स्त्री आपल्या पतीचे जरी पैसे घेतले असतील तरी आडी अडचणीत पतीला देते. तर ब्रह्मांडाची मालकीन पत्नी अधिक पायाची दाशी, ती कोणाला पैसे देणार आहे? याच्याकरता त्याला पैसे आवडत नाहीत. पैशाचा काही संबंध नाही. मालकच आहे तो, बॉस आहे पैशाचा. फक्त आवडतोय भाविक. म्हणून भाविकाची आवडी देवा, भाविकाची नुसती आवड नसून करी सेवा निज प्रीती. प्रीत म्हणजे आवड, आवडीनं सेवा करतोय. हिंडे तया मागे पुढे, नुसती सेवा करीत नाही, नुसती आवडत नाही कळे गुरुजी, तर मागे पुढे फिरतोय. पांडव वनवासात असताना मागे होता, पांडव 18 दिवसाच्या कुरुक्षेत्रात असताना पुढे होता. पायुक पाठीशी घातला, एरवी मागे पुढे उभा राही. काय करत नाही भक्तांसाठी. हिंडे तया मागे पुढे. वा, नाशी कोढे सकळई. कोडे सुद्धा संपवतोय महाराज. संकट आणि कोडे याच्यातला फार मोठा फरक. वेळ भेटला तर मी तुमच्या पुढे मांडील. तिसऱ्या कडव्यात घरी दारी वसे हरी. भगवंत घरी राहतो, भक्ताच्या दारात राहतो. घरी पांडवांच्या राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी राहिला, दारात बळीच्या राहिला. द्वारपाळ होऊन राजा बळीचं दार सांभाळलं. भगवंताला राजा बळीच्या दारातलं काम करत असताना आईसाहेबानं राखी पौर्णिमेच्या दिवशी मुक्त केलं. राखी पौर्णिमेच्या दिवशी तसे 2 कारण आले बळशत्तर पुराणात. त्याच्यापैकी एक सांग. आईसाहेबांनी नारदाला विचारलं, नारदा मालक कुठे आहेत? सांगत नव्हतं संन्याशी, कारण हे संन्याशी भजन करत होतं पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातल्या मालकानं त्या संन्याशाला सांगितलं होतं, मी कुठे आहे ते लक्ष्मीला सांगू नको, मला बळीची सेवा करायची. पण आईसाहेबाने विनंती केली, नारदा जितकं महत्त्व तुम्ही माझ्या मालकाला देतात त्याच्या पाठीमागं माझं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला सांगा मालक कुठे आहेत? राजा बळीची इथे. बाईसाहेब आईसाहेब हुशार होत्या, लक्ष्मी येते. लाल दोरा घेतला आणि राजा बळीच्या हातात बांधला. झालं बहीण भावाचं नातं. ताई काय देऊ तुला? ती कशाला जेवारी मागल? बाजरीन, मकान, जेवारीन, साड्यान, चोळ्यान, लुगडीन, हे धुडकेन धाडकेन कशाला मागेल ती? हा, कोणाला पैसे द्यायचे तर कोणाला बस स्टँडला थाटी घेऊन बसवायचे. हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती कशाला याला मागल काही? ताई काहीतरी दे, घे. दादा तुझ्या दारातलं ते पोरग देऊन टाक. बळी म्हणला ते वॉचमन आहे, ते आमचा द्वारपाळ आहे. दिन पण मला आवड आहे ना, कारण याच्यासाठी द्वारपाळ होता, तिच्या कपाळाचा मालक होता. लक्ष्मीचा मालक हे.
म्हणजे दारात बळीच्या राहिला आणि घरात पांडवांच्या राहिला. महाराज अजून 9 पुरावे त्याच्यातला एक सांगतो. एका संताच्या घरी बी राहिला आणि दारातही राहिला. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे. चोपदारी करीत से निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे. घरातली सगळी कामं केली म्हणजे घरात आहे आणि चोपदारी म्हणजे दारात आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे पैठणच्या मालकांकडे घरातही दारात आहे. पांडवांच्या घरात आहे, बळीच्या दारात आहे. पांडव वनवासात असताना पाठीमागे, कुरुक्षेत्रात असताना पुढे. देवाला भाविक आवडतो आणि भाविकाची तो आवडीनं सेवा करतो, त्यांचे कोडे संपवतो. निळोबाराय शेवटच्या कडव्यात म्हणतात निळा म्हणे संदेह नाही. संदेह म्हणजे शंका. निळोबाराय म्हणतात तिळ मात्र शंका घ्यायचं काम नाही. देवाला भक्त आवडतो, देवभक्ताचं काम करतो, त्याच्या मागे पुढे राहतो, त्याचे कोडे संपवतो, त्याच्या घरीदारी राहतो, त्याची वाटतील ती पडलेली कामं करतो. याच्यात तिळ मात्र शंका घेऊ नका, संदेह ठेवू नका. असं सांगते कोण? गिरगावचा बाळू नाही, निळोबाराय. सज्जनांनो, वाक्य हे पावरबाज माणसाचं मानल्या जाते. नुसतं जिभेनं पावरबाजे त्या भंगिराईला कोणी मोजित नसते. त्याच्या आचरणातली पावर असली पाहिजे, त्याच्या कर्तव्यातली पावर असली पाहिजे, त्याच्या श्रद्धेतली पावर असली पाहिजे. आणि निळोबारायची पावर अविनाश पावर हा इंग्लिश शब्द आहे ना. इंग्लिश मलाही फिरून फिरून एखाद्या वेळेशी आले ते शब्द. एवढी निळोबारायची पावर मोठी आहे. राजे हो, मुठभर पैसे ज्याच्याकडे आहेत का त्याच्या विरोधात जाता येत नाही. ज्याच्याकडे मुठभर पैसे आहेत का त्या भंगिऱ्याच्या विरोधात जाता येत नाही. विश्वात कोणाला ठेवायचे आणि कोणाला मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सरळ सरळ म्हणावा आम्ही तुला ओळखीत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा आणि तुकयाचा धावा करीतो सो. सामान्य धाडस आहे का हो? इथे तुझं लागी बोलाविले कोणी? सरळ सरळ म्हणावं देवा तुला बोलवलंय कोणी? इतकी हिम्मत ज्या साधूची आहे, एवढं धाडस आहे. आपण चेष्टा करतो, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते दिल्लीतल्या लोकांची इचकीत आहे. आणि कोणी विचारायला त्याला घरी वाट्यावर बसल्या बसल्या तंबाखू चळता चळता ते दिल्लीतल्या लोकांची इचकीत आहे. हो, माघारी बर का. आणि समोर आल्यावर बुटाड चाटी तू. हा पानछेटपणा कोणालाही करता येईल, पण सरळ सरळ देवाला म्हणावं देवा तुम्हाला आमंत्रण नाही आलात कशाला. इतकं धाडस कोणाचं असू शकते? आणि एवढ्या निधड्या धाडसी महात्म्यांचं वाक्य, याच्यातल्या एकाही गोष्टीसाठी संदेह घेऊ नका. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करेल. साधा सोपा सरळ मतितार्थ अभंगाचा सांगितला. एखादोन पुरावे देऊन अभंगाच्या पहिल्या कडव्याचा मतितार्थ तुमच्या पुढे मांडील. तुम्ही श्रद्धेनं मला आशीर्वाद द्या. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे भोसलेवाडी या परम पावन छोटेखानी असणाऱ्या या वाडीमध्ये गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या असीम प्रयत्नातून श्रद्धायुक्त अंतकरणाने, भावभरीत अंतकरणाने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला एक नवं गाव तुमच्यामुळे बघण्यासाठी आले. 3874 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाली. भोसलेवाडी ग्रामस्थांना पुनश्च धन्यवाद. तारखेच्या संदर्भात नायगावला सिद्धेश्वराच्या मंदिरात कीर्तन झालं त्यावेळेला आदरणीय हरिभक्तीपरायण अविनाशजी महाराज पाटील
त्या कीर्तनात हजर होते. तिथं इथली ग्रामस्थ मंडळी तुम्ही आलतात. त्याच वेळेला तारखेच्या संदर्भात बोलणं झालं. तर सतत आदरणीय अविनाश महाराज संपर्क करत राहिले. मलाही येण्याचा योग आला. पाठसून माझ्यासोबत आज स्वतः ते आलेच सुद्धा. आदरणीय काळे गुरुजीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. अविनाश महाराजांना धन्यवाद. एवढ्या आता कार्यक्रमाचा नरसिंह जयंतीपर्यंत अत्यंत रेलचेल असतो. तेवढ्या याच्यामध्ये स्वतःचा एक दिवस वगळून माझ्यासोबत अविनाशजी महाराज आले. त्यांना पुनश्च कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज चव्हाण. रवींद्र महाराज चव्हाण. गोड पक्वाजावर प्रभुत्व. विद्यार्थी तुमचेच आहेत. छान छान. हे धोत्र घातल्यावर नीट दिसतेत. संस्था ज्यानं टाकली अविनाश बुवा, कुठलाही माणूस हुशार पोरग संस्थेत टाकीतच नाही. म्हणजे हे वेळ येत असं म्हणायचं नाही. बरोबर का? हे बुडातले गाडगे फोडीत येत का ते यायला नीट करायला पाठवायचे. आणि वेळेला उठून शाळेत जात आहे का ते घरी ठेवायचं. महाराज हे आमचं नीट करा बाबा. नाही आम्हाला परमार्थिक करायचं. ते कशातच बसन म्हणून यायच्याकडं. पण उद्या भविष्यातल्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची तारे असतील नामाचं चिंतन करणारी, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकांचं, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा उदो करणारी ही निष्ठावंत वारकरी ज्या ज्या महाराज घडवतात त्यांना धन्यवाद. आदरणीय एमचे रवींद्र महाराज चव्हाण विद्यार्थी घडवतात. तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. हरिभक्तीपरायण वैभव महाराज वा, त्यांचं नावही वैभव आहे. मृदंग क्षेत्रातही तुमचं गोडसो. हरिभक्तीपरायण तुमच्या बाजूचे आमचे हो. मागे एका श्राद्धाच्या कीर्तनाला पण आपण होतो तिथं. महाराज विजय महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. आमच्या परिसराला लाभलेलं जालना जिल्ह्याला अत्यंत नाविन्यपूर्ण गायन क्षेत्रातलं अत्यंत तज्ज्ञ रत्न सात्विक तात्विक फार दिवसापासनं माझी जवळजवळ 20-22 वर्षापासनं आमचा फार जुना परिचय. आदरणीय आमचे नालेगावकर महाराज आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. त्यांच्यासोबत तोडीस तोड चाल म्हणणारे गोरख महाराज आहेत. बाजूचे दादा परभणीकर म्हणजे आमचीच परभणीकर. वा वा वा. मानवत तालुक्यामध्ये. हो चांगलं आहे. वा वा. काय गप्पळी झळकतीनं आपलं तपलं ओळखीती म्हणतात. काय मजाच. विडाला साऊंड सिस्टीमवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद. गोड आवाज देता धन्यवाद. जर सवाल वा नाही चांगला. छान छान छान. चांगल्या माणसानं तुम्हाला सांगू का, घोडं पाहुण्याचं असू की आपल्या पाहुण्याचं नसू पण घोड्याला घोडं म्हणावं. बरेच नालायक पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. नाही. चिकड काका सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद. निलेश बोरकर आलाय त्यालाही धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही इथे आलात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. थोडीशीच बाजूला एक दुःखद घटना झाली. ती काही तुमच्या आमच्या हातचा विषय नाही. प्रभूचा नियम आहे, तो निसर्गाचा नियम आहे. येता येताच आम्ही त्या गाड्या भरपूर पाहिल्यावर अविनाश महाराज म्हणले इथं खूप गर्दी दिसते, त्या अर्थी काहीतरी दुःखद घटना झालेली असावी. इथं आल्यावर निरोप लागला. असो, त्याच्यामुळं मी वेळेत आलतो. अर्धा तास उशिरा सुरू, कारण सगळी लोक बऱ्यापैकी तिकडे गेलती. त्याच्यामुळं उशिरा कीर्तन सुरू करण्यात आलं. असो, भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो, पण आपण भाविक कोणाला म्हणायचं? माळ मोठी घालतो म्हणून, गंध मोठा लावतो म्हणून नाही. टिळा टोपी माळा देवाचे गबाळ, हे वरचे भूषण झाले. वरचे भूषण, वरचे भूषण. मी नेहमी सांगत असतो, बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती. पांडुरंगाला मंजुळा किती वाहत असेल, भगवान शिवजीला बेल किती वाहत असेल, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला किती जीव लावती, हा महत्वाचा भाग आहे. याच्याहून तिचं पातिव्रत्य ठरवल्या जाते, याच्याहून तिची निष्ठा ठरवल्या जाते, बाकी नाही. तुळशीला 2 तास शिडे घालीत असेल आणि त्याला टायमाला डबा देत नसेल तर ती तुळशीला आवडतच नाही. हिच्या पाणी घातल्यानं तुळसच जळायची.
हे वरची सोंग आहेत, वरची वरची नाही, आतून आतून आतून. मग आता काही लोकांना माळी, आमच्या इथे इतके माळी घालीत होता आहे का नाही फकरू महाराज, गावातली माणसं आहेत आमच्या, आज प्रशांत आहे, फकीरराव महाराज आहेत, आमचा तो अण्णा मिस्त्री सुद्धा आलाय, पुण्याला असतोय मोहिते, तो अण्णा सुद्धा आलाय, त्यालाही धन्यवाद. 5-25 माळी घालीत होतो, पण कोणाचीच उधारी देत नव्हतं. काय करायची त्याच्या माळीला, काय अर्थ नाही त्याला. तुम्ही गंध किती मोठा लावता. अहो गंधावून जर साधूची भाविकाच्या यादीत जर गंधावून आला असता तर 5-7 वर्षापूर्वी मी टीव्हीवर एक बातमी पाहिली होती, 28 लाखाला बोकड इकला. बोकड्या शेळीचं पोरग आहे ना, बोकड्या शेळीचं पोरग 28 लाखाला इकला. तर मला ती टीव्हीवरली बातमी पाहिल्यावर मी म्हणलं असं काय एवढ्यावानी सांगत असतील हो, 28 लाखाचा बोकड आहे का, हत्ती एवढा आहे का, काय कशामुळे याला किंमत. आमच्या बाजूला एक गुरुजी राहत होते, ते म्हणले तुम्हाला कळत नाही. मी म्हणलं हो मला कळत नाही, त्याच्यामुळेच बरं आहे. या बोकड्याच्या कपाळावर चंद्र आहे, टिका, काळा खाप बोकड्या होता आणि त्याला चंद्र होता. त्याच्या माईन नव्हता गंध लावला, ते झाला तेव्हा त्याला गंध होता. कोणाला, बोकड्याला. मग बोकड्याची 28 लाख रुपये किंमत ईदीच्या दिवशी. हो काय असेल ती बकरी ईद म्हणा, काय ईद असेल मुस्लिम बांधवांची, तर त्या बांधवांनी 28 लाखाला अविनाश बोकड्या घेतला. पण बोकड्या महाराज आहे का. आपल्याला गंध, आपल्याला झाल्या झाल्या पोटातून गंध आहे का, इच्छा नाही. असली एखादी हौशी आई तर लाईती ती काजळाचा म्हणा, कशाचा म्हणा, असलीच जर सात्विक, तर नाही तर तिच्यात जर तिकडचे गुण असले तर मग ती काय गंध लाईत नाही, काहीत नाही. तिलाच तर टिकली बारीक असती, हो दुर्बिणीनं पाहा लागती, तर ती काय पोराला गंध लावणार आहे. एखादी सात्विक सदाचारी पुण्यशील, काही काही मावल्या असं कशी प्रवासात लेकरं बघायला भेटतात, इतकं त्यांच्या कपाळाला मस्त अशा बारीक गंध लावणार. काय काय सात्विक त्या मावल्या, म्हणजे संस्कृती जोपासतात. तरी पण सांगतोय आपल्याला कोणीतरी गंध लावतंय, आपण स्वतः लावतो. बोकडाला उपासाचा काही काही गंध आहे. काही काही म्हशीला पण पोरं झाले. तुमच्याकडे रेड्या टोनग काय म्हणत असतील, ते सुद्धा चंद्रे असतात. माझ्या लहानपणी चंद्र आल्या आषाढ महिन्यात महाग विकत होता. रेड्या चंद्र्या असला ना तो आषाढ महिन्यात जास्त विकायचा महाग. आता त्या प्रथा बंद झाल्या, सार्थक वगैरे अशी प्रथा होत्या आमच्याकडं, ते बंद झाल्या. मग गंधानं जर साधूची महिमा कळाली असती, त्याच्या यादी जर वाढली असती, तर बोकडाचा नंबर लागला असता, रेड्याचा नंबर लागला असता. असं काय नाही. पांढऱ्या कपड्यानं जर भाविकाच्या यादीत आला असता तर बगळ्याचा नंबर 1 नंबरला लागला असता. कारण मला असं वाटत नाही कोणाचीच बायको इतकी हुशार नाही की बगळ्याच्या पखा इतकी धोतरत होती. आणि जरी धुतले तरी मळत येत. बगळा कधी साबण लावली का आलेगावकर, कधी त्यानं आंघोळ केली का, तरी पांढरा फक. मग पांढऱ्या रंगानं कपडे जर धवलतोय, साधुत्व आले, मग बक काय ते भले, बकाला का वाईट म्हणायचं, मासे खात ते. कुठल्याही वेशानं साधूची यादी कळत नाही. त्याच्या आचरणाहून, त्याच्या लक्षणाहून साधू जातीहून सुद्धा ओळखायचं नाही. यातीनं पुछ साधू की पुछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का पडी रहेंदो म्यान. साधू जातीहून पण तपासायचं नाही. साधू भारीच्या गाडीत आलाय म्हणून तपासायचं नाही. लोकनाट्यवाल्याला महागायच्या गाड्या येतात, गाडीवर काय नसते, गाडीवर काय नाही. हे आमचा एक मित्र परत दिवशी विमानानं गेलता. मला 3-3 बाऱ्या म्हणला मी विमानानं गेलो. मी म्हणलं सुंबळ्या आहेस का काय रे, कुत्रे विमानानं फिरायलेत आणि तू विमानात गेला काय इतका उडू उडू सांगायला. म्हणलं हेडपट आहेस का काय. आमचा मित्र मलेशियाला गेला, त्याने 1,18,000चं पिलू आणलं कुत्र्याचं. त्यानं का पायी थोडंच आणलं मलेशियातून, विमानात आणलं, तिकटं काढून आणलं. आपल्यापेक्षा किती कुत्रं नशिबवान. आपल्याला तरी डोकं दिलंय, मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. मग आपण एवढे बुद्धिवादी आहेत. अरे विमानात बसलोत काय, आपण विमानात तयार करायला पाहिजे, याच्यात मोठेपण आहे. मग यानंही साधूची यादी कळत नाही. साधू हा त्याच्या भावाहून कळत असतो, त्याच्या श्रद्धेहून कळत असतो.
भाविकाची आवडी देवा, ज्याचा भाव अत्यंत ओतप्रोत भरलेला आहे तो. साधूची बरीच लक्षण सांगितली ना, सर्वाभूती दया, साधू म्हणावे आयशिया, असे काही लक्षण आहेत. हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज निळोबाराय आदी करून वेगवेगळे वर्णन केले. आजच्या अभंगाद्वारे निळोबाराय म्हणतात, जगाच्या मालकाला भाविक आवडतो, पण भाविक म्हणायचं कोणाला? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. अविरत देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही. देवावर आतुर ज्यांचा भाव आहे ती माणसं देवाला आवडतात. देवा कारणे भाव तस्मात, त्याला फक्त भाव, पैशाचा काही संबंध नाही त्याला. अद्याप नाही अद्याप. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. भाव काही न लगे का भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे का भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही नलगे एक भावाची कारण, बोरे खाय हो, फक्त भावा करता. भाव श्रद्धा. किती भाव असेल महाराज, कल्पना करा तुम्ही. शबरीनं दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकाने खावी, आणि या विश्वाच्या मालकाने भावानी त्या बोराचा तिरस्कार करावा, त्याच वेळेला जगाच्या मालकाने त्याला शाप द्यावा. त्याच्या भावाला कोणी तडा आणला, त्याच्या श्रद्धेला कोणी तडा दिला की त्याला भावानं दिलेला तडा सुद्धा आवडत नाही. भाऊ वेगळा आणि भाव वेगळा. भाऊ म्हणजे लक्ष्मण, भाऊ म्हणजे लक्ष्मण आणि भाव शबरीवर. बघा भाव किती आवडतो देवाला. लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन रडणारे पंढरपुरातले मालक हेच 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 मालक, हेच मालक. पण याच लक्ष्मणाचा एके दिवशी अंतकरणात ओतप्रोत राग आला, तेही मालक तेच. भाव सांगतो देवाला भाविक किती आवडतात. सज्जनांनो, ज्या स्त्रीनं जीवनाच्या यछावत पर्वाला कामाला विस्तू लावला, म्हणजे वासनेला विस्तू लावला, भोगाला विस्तू लावला, अविरत जीवन वनवासात जगाच्या मालकाचं चिंतन केलं, अशा शबरीच्या अंतकरणात देवाविषयी इतका भाव, इतका भाव, इतका भाव. तो भाव मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. भाविक कोणता आवडतो याच्यावर सांगते. कितीतरी 2500 लोकांची यादी आहे भावाच्या बाबतीत. रोज 4 उदाहरणं ऐका. किती दिवस कीर्तन चलन? रोज 4 उदाहरणं ऐकायची. रोज 2500 प्रकरण आहेत माझ्या येडपट माणसाच्या वाचण्यात. विद्वानांच्या तर किती वाचण्यात असतील, कल्पना करा ना, किती वाचित असतील विद्वान लोक. इतका गोड भाव शबरीचा. शबरीनं आपल्या आश्रमात आल्याच्या नंतर जगाच्या मालकाला बसण्यासाठी स्फटिकाची शिळा ठेवली होती. स्फटिकाची. पाय धुण्यासाठी एका माठात पाणी ठेवलं होतं. आणि देवाला काय द्यावं, वनवासात ते माहीत होतं. त्याला मिष्टान्न चालत नव्हती, म्हणून फलाहार दिला. त्या वनामध्ये बोरी असाव्या, त्या बोरी तिनं तोडायच्या त्या शबरी मातेनं, आणि त्या दातानं ते बोर असं टोकरायचं. हातवरी करा बरं, मित्रानं टोकरलेलं बोर आपण खाऊ का? याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? उष्ट खाणं शास्त्रात निषेध आहे. उचिष्टो यद भक्षंती जायत सुनिच्चैव स्तते वचः नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फोकेनं लिहिलेलं नाही. फार काही झालं तर 3री-4थी पर्यंत लेकराचं आईला उष्ट खायचा अधिकार आहे. 3री-4थी पर्यंत. येती दंत पंगतीस्तते वचः यत्पूर्ण तो भयजायम वात्सल्यास्ततसुतेषु भक्षंती नष्टः. नष्ट म्हणजे उष्ट. म्हणजे काही ठराविक परिपक्व दात यायच्या अगोदर आईनं मुलाचं उष्ट खावा, त्याच्यानंतर आईला सुद्धा खाण्याचा अधिकार नाही. उष्ट 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 फक्त कुत्रे खात असतात, चोरून लांडगे खात असतात.
किती काम केलं तरी मागता येत नाही, ती बैल असतात. हे असे काही काही ठराविक कामं सांगितली ना ती. हो, नियम सांगितले. उष्ट खात नसतात. मग कल्पना करा, याच्यापैकी दुसरं एक सांगू तुम्हाला. किती कट्टर मित्र असतील, एक माळ करीन एकाच्या गळ्यात माळ नाही, कशी त्याच्या ताटातली पोळी घ्यायची आपण. अभद्रेषु नष्टो आहारेषु निशाचरो कृती. हे काय गांजा फुकेनलेले का? आहारेषु निशाचरे कृती. मांसाहार कोणाचा आहार आहे? निशाचरांचा आहे. मग तो आहार खाणाऱ्याच्या पात्रामध्ये गावरान तूप लावलेली जरी चपाती असेल तरी त्याची ही अर्धी घे बरं. तशी तुझी कशी खावा उचले आम्ही? तू राक्षसाच्या यादीतला आहेस ना, तुझी कशी खायची? नियमाची प्रणाली लावली ना, नियमाची. मग मला सांगा, आईला सुद्धा मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याचं उष्ट खाता येत नाही, असा पुरा आहे बरं का पुराणातला. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. गिरगावकराचं मुळीच ऐकायचं नाही. पुराण सांगतंय ते ऐकायचं. आणि पुराण वारकरी संप्रदायाने कंठात धरलं. पहावे पुराणी विचारोनी. माझे देहूतले मालक पुराणाला मानतेत ना. मग 4-2% भंगिरे मानित नसतील, आपण त्याच्यावर काय ताण घ्यायचा? हे मायबापाला मानित नाहीत, पुराणाला मानतील, आपण तरी कशाला ताण घ्यायचा? मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही, आपण नाही त्याचा ताण घेतला पाहिजे. पण पुराण सांगते उच्चिष्टो नैवस्ति भक्षता. उच्चिष्टती फळे खाय बिल्लटीची. उच्चिष्टती फळे खाय बिल्लटीची. आवडितयाची मोठी देवा. आवडितयाची मोठी देवा. उच्चिष्टती फळे खाय बिल्लटीची. उच्चिष्टती फळे खाय बिल्लटीची. आवडितयाची मोठी देवा. आवडितयाची मोठी देवा. कॉफी करणारा पण माणूस हुशार असतो बरं. गोड पुरावा महाराज, वा, गोड 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 पुरावा. मला सांगा, उष्ट खाऊ नये पुराण सांगतंय. पुराणाला अनुमती कोणाची आहे? पंढरपुरातल्या मालकाची. आणि याने उष्ट कोणाचं खाल्लंय? भिल्लीनबाई. लाहुर, चित्र, सशे, रानडुकर धरणाऱ्याची पोरगी. कोण्या कुळातली होती ती? भिल्ल कुळात. संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे. तुका म्हणयाती हो का तयाची भलती. हो का तयाची भलती. हो का तयाची भलती. तुका म्हणयाती हो का तयाची भलती. हो का तयाची भलती. हो का तयाची भलती. पण तो वारकरी पाहिजे. तो वारकरी वैष्णव चांभार, धन्य त्याची माता. सजन नावाचा खाटीक होता, खाटीक होता. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. ते संप्रदायात असावे, मग जातीचा संबंध नाही. बिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी, तिच्या दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकाने खावी. 2 द्रोणे होते, एक शेषाला दिला, एक विष्णूला दिला. विष्णू म्हणजे राम, शेष म्हणजे लखनलालजी. भगवंतानी ती बोरं जशी हातात आली तशी खायला सुरुवात केली आणि लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला. लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला. महाराज, किती राग आला असो पंढरपुरातल्या मालकाला, सांगू तुम्हाला किती राग आला असेल. आणि लक्ष्मण कोणता भाऊ होता? आपल्या भावासारखा का? एकत्रित राहा, तू सासरवाडीत दिडीन पैसे वाटी तू, आणि वायला निघायच्या टायमाला दिवाळं काढी तू, आणि वायला निघल्याच्या नंतर मग बंगला बांधितून मग सासरवाडीतले पैसे लांबद्वाऱ्याने सोडलेले आण तू. असा नालायक भाऊ असतो का ते? कोणाला म्हणायचं लक्ष्मण? महाराज, उर्मिले सारखी पत्नी घरी ठेवली आणि भावाची भावजेची सेवा करण्याकरता वनवासात. 14 वर्ष 27 दिवस पाण्याचा थेंब नाही, पाठ जमिनीला नाही. अशा भावाला शाप दिला.
लखन लक्षात ठेव, माझ्या शबरीच्या बोराचा प्रसादाचा अपमान केलास, याच प्रसादातून मरता मरता वाचशील. याच प्रसादामुळे मरता मरता वाचशील. जे हातातला द्रोण फेकला, ज्या पर्वतावर पडला त्याच पर्वताला द्रोणागिरी नाव पडलं. याच्या अगोदर या पर्वताला 3 नावं आहेत, पण मी कुठं थोडं घेतलंय. कारण काय होतंय, जास्त गोळ्या एका वेळेला घेतल्या की रिॲक्शन येत असते. म्हणून एकच गोळी खा, ती पुन्हा पुढच्या कीर्तनात एखादं नाव सांगू. या पर्वताला 3 नावं आहेत. 3 3 3. अजून एकही प्रचलित यादीत आलेलं नाव नाही, फक्त पुराणात आहे. आपण वाचत नाहीत, हा दोष आहे आपला. आता पुराणं वाचवायला अविनाश बुवा फार काही अडचणी नाहीत. सगळे पुराणं मोबाईलमध्ये डाटा आहेत. माझ्या नाहीत म्हणा, आता जाऊ द्या, आपला मोबाईल जाऊ द्या, आपला माझ्याहून तुम्हाला काय करायचं. पण तुमच्याकडे आहेत ना खपक्या. सगळी पुराणं तुम्ही बटन दाबल्याबरोबर तुम्हाला त्या पुराणात सापडतील. अत्यंत सोपे. महाराजाला प्रमाण सापड मोगा. मी उगा नाही म्हणलं कॉपी केली. विठाला विठाला गरज काळाची. आणि खरंच आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा पुराण आपल्या खिशात आहे, खिशात आहे. या पर्वताला अगोदरची नावं 3 आहेत. केलं एखाद्या नाव प्रचलित ते नाही. का केलं नाही? कारण त्या नावाला तडा दिला कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. आणि नाव उज्ज्वल केलं द्रोणागिरी. जिहम नगाम द्रोणा जायते. जो बोराचा द्रोण भिरकावला तो द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर पडला. आणि लखन, अरे मरता मरता ह्याच वस्तू तुला वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, याच 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 याच. आणि त्याच बोरापासनं 4 प्रकारच्या वनस्पती, शल्या विशल्या, अजून 2 नाव आहेत, ह्या प्राप्त झाल्या. आणि शेवटी लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर त्याच्यात त्या टाकल्या. मला एक म्हणायचंय, देवाला जो भाविक आवडतो का त्याचा अपमान जर सख्या भावानं केला तरी देवाला सहन होत नाही. बस झाला ना इतका पुरावा. लक्ष्मणासारखा भाऊ असेल का कोणाला? तेवढा मोठा भाऊ बुवा, त्यालाही शाप दिला, माझ्या शबरीचा तिरस्कार करतोस. चला, शबरीचा भाव किती गोड. आता पुढं पहा, बघा पुढं. भाविक कोणाला म्हणत नसते, तो कोणाला नसते भाविक. आमच्या गावात एक महाराज आले, आणि महाराज आल्याच्या नंतर त्याला आंघोळी घालून आली सगळी लोक. जुनाट महाराज होते. दह्यानं आंघोळ घाला. तर माणसाला दह्यानं घालतील का नाही काय माहीत. दुधानं दह्यानं ते डोक्यातलं निघायचं नाही ते दही. पण त्या आंघोळी घातल्या सगळ्या बायका, त्यातली त्यात यायची वर्णी जास्त असते अशा कार्यक्रमाला. सगळ्या चौकला हाना असल्यामुळं एका बाईला जातात नाही आलं. मग त्या बाईनं काय केलं, महाराजाला आंघोळ घातलेलं पाणी मोरीतून आलतं का ते पिलं. तर मी तिची चप्पल शोधू लागलो, हिची चप्पल कुठे. तर एक जण म्हणला कशाला. मधल्या महाराजाला माणसं आणि महिला श्रद्धेनं आंघोळी घालायल्यात, हिला आंघोळ घालायला भेटली नाही, म्हणून महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आल्याविनं पिलंय. हिच्या चपलाचंच मंदिर बांधितो मी. हिचा भाव किती गोड असेल, हिचा भाव किती गोड. पण त्या महाराजाचं कीर्तन सुरू झाल्यावर ही झोपली होती. कसं भाविक म्हणता येईल, गेलायचा नदीला भाव. असं कोणालाही भाविक नाही म्हणायचं. अद्याप नाही, अद्याप नाही. काहीचा शकंदापुरता भाव असतो, तू लगेच बदल, तू लगेच बदल, तू काय काय त्याच्यात त्याला कुठं भाविक म्हणत असतात का. बघा शबरीचा भाव. भगवंताचे पाय धुण्यासाठी माठात पाणी आणलं होतं, मातीचं गाडगं होतं. आवाज आवाज करा मोठा करा. पाणी आणलं होतं आणि त्या पाण्यात असं बोट बुडवल्यावर शबरीच्या लक्षात आलं पाणी जास्त शीतल आहे. आणि भगवंत चालत आलेत. तुम्ही अजून लक्षात घ्या, शेतात काम करून आलेल्या मालकाला, दिवसभर काबाड कष्ट शेतात काम करून आलेल्या मालकाला घरी आल्या आल्या बायको जर कोमट पाणी पाय धुवायला देत असेल तर त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. किती बी काम करून आल्यावर तिचं तोंड कसनुसच होत असेल, बंगल्यात राहिला तरी त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती.
मला सांगा, थकून भागून आलेल्या माणसाला कोमट पाण्यानं गरम पाण्यानं पाय धुतले की शिनभाग असा मोकळा होत असतो. विटेवर आमच्या शबरीच्या लक्षात आलं, चालत आले जगाचा बाप, इतकं शीतल पाणी कसं पायावर टाकायचं. म्हणून शबरीने एक पर्याय सोचला, आता आणावं कुठे या वेळेला पाणी. म्हणून देवाच्या तळव्याखाली हात घातली आणि स्वतःचं डोकं ठेवलं. भाव सांगतोय, भाव 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 सांगतोय. आणि डोळ्यातल्या पाण्यानं आवाज डोळ्यातल्या पाण्याने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय शबरीनं धुतले. पाणी कोमट असते डोळ्यातले. अश्रू जे असतात का विनाश पाटील, हे कोमट येत असतात. कडकही नाही, थंडही नाही, सूक्ष्म असे कोमट साजूक साजूक गरम पाणी डोळ्यातून येत असतं. पांढरं शुभ्र पाणी शबरीच्या डोळ्यातलं. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते की जगाचा पाप माझ्या या झोपडीत आलाय, विश्वाचा पाप माझ्या या झोपडीत आलाय. म्हणून ते आनंदाचे अश्रू डोळ्यातून पडत होते. पण परिणाम काय झाला सज्जनांनो, डोळ्यातलं पाणी पांढरं पडत होतं आणि पायाला घासल्याच्या नंतर पाणी लाल होत होतं. शबरीनं शहानिशा केली, पाणी लाल का होत असावा. हातावर पाणी लाल साचलेलं आहे. पाणी सांडून दिलं, पुन्हा डोळ्यातल्या पाण्यानं अश्वांनी पाय धुतले, तरी हातातलं पाणी लाल. हातातलं पाणी सांडून दिलं आणि वाकून तळवे पाहिले तर भगवंताच्या पायाला वर्ण झालते, वर्ण. कारण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा, 14 वर्षाचाच वनवास होता, हे 27 दिवस शिल्लक झाले. हो, तेवढ्या त्या रस्त्या काट्याकुट्यानं चालत असताना पायाला वर्ण झाले. भाव सांगू सज्जनांनो, भाव नुसती देवाच्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर अगावरुतया चक्षुचे निपाती एका एक मिने स्थिती. वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय तितका वेळ सुद्धा लागला नाही नालेगावकर, संधीशी प्राणच सोडला. माझ्या प्रभूला इतका त्रास, माझ्या प्रभूला इतका त्रास, माझ्या प्रभूला इतका त्रास. मग तिथं तेचे येणे जाणे खुंटले, तेचे येणे जाणे खुंटले आणि गोलोकाचं अधिष्ठान दिलं. तिथं 18 लोक खुर्चीवर बसलेले होते. आता ते 18 लोक खुर्चीवर बसलेले होते, ते काही सामान्य होते का. त्याच्यातल्या एका महाराजाच्या जटा इतक्या मोठ्या होत्या, त्या जर पांगिल्या असत्या तर 10 गाव झाकले असते. विनोदात सांगायचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, एवढी अनुरागी, नखाच्या चुंबळी वळलेल्या. त्या खुर्च्यावर बसायची काय पांचटाची लायकी असते होय. तिथं चालत जाता येत नाही, विमानात जाता येत नाही, कशात नाही. तिथं फक्त भगवान विष्णू परमात्म्याचे पार्षद सोबत असले तरी जाता येते. आणि ते पार्षद पंढरपुरातल्या मालकाचा आदेश घेतल्याशिवाय कोणाला नेत नाहीत. 18 खुर्च्यावर, एकच खुर्ची रिकामी आणि त्या खुर्चीवरती बाई बसलेली. सगळे वळवळ करू लागले, ही इथं आलीच कस काय. त्याच्यातल्या एका साधूनं सांगितलं, अरे इथं येणं म्हणजे पायी येता येत नाही, इथं येण्यासाठी फार सायास करावं लागतात. आपण तिला विचारा ना, तुम्ही आलात कसं काय. तिला विचारलं, शबरीला कसे आलात, काय आलात. तिनं सांगितलं, काय नाही, माझ्याकडं पुण्य नाही, काय नाही, तपश्चर्या नाही, काय नाही, मी लाहोर चित्र सशेर अंडुकर धरणाऱ्या शिकार करणाऱ्याची पोरगी आहे. हे सगळे लोक विचार करतात असं का. या 18च्या 18 लोकांनी विटेवरच्या मालकाला विचारलं, भगवान विष्णू परमात्म्याला विचारलं, देवा हजारो जन्माची तपश्चर्या आमची फळाला आली, त्यावेळेला आम्हाला गोलोकातल्या खुर्च्या सापडल्यात आणि ही एक खुर्ची शिल्लक आहे, आमच्यातला एखादा खाली जर असेल तर त्याला इथं बसवायला पाहिजे होतं, कोण बाई बसवली लावलं चित्र सचे धरणाराची. असं उत्तर विचारल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं महाराज, पाणी येत होतं. तर 18च्या 18 संतांनी विचारलं, असं हिच्याकडं काय आहे. हिच्याकडे एकच आहे, तुम्ही काही कारणाने तुमची तपश्चर्या फळाला आली, याच्याकरता तुम्हाला ह्या खुर्च्या दिल्या. पण हिच्याकडे एक साधन आहे, हिचा भाव इतका गोड आहे, इतका भाव गोड आहे. मी वनवासाला जात असताना कौशल्या माता फक्त रडल्या, मी वनात जात असताना कौशल्या मातेनं फक्त शोक केला, मी बंदी शाळेतून माझे वसुदेव नावाचे पिता नंदाकडे पाठवत असताना देवकीनं फक्त शोक केलाय, मी पाण्यात बुडाल्याच्या नंतर यमुनेच्या तीरावर यशोदेनं फक्त शोक केलाय, प्राण नाही दिला, प्राण नाही दिला. पण माझ्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर जिला माझी तितकी सुद्धा व्याधी सहन होत नाही आणि तिनं प्राण सोडावा इतका गोड तिचा माझ्यावरचा भाव आहे, म्हणून मी तिला गोलोकातला अधिष्ठान दिले. त्यावेळेला सगळे दाढ्या खाजीत होते, सदतीतले महाराज सगळे दाढ्या खाजीत होते, दाढ्या. दृष्टांत संपला. इतका गोड भाव ज्या शबरीचा आहे
ती माणसं देवाला आवडतात. पहिलं कळलं. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची ब्रह्मांडाच्या मालकावर भाव आहे तो असू शकतो का विनाश भाऊ आपला? नाही 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 नाही, ती शबरी शबरीच आहे. म्हणून जगाच्या मालकाला त्या पात्रतेची लोक आवडत असतात. तुकोबाराय वारीला गेले. वेगळाच सांगतो, मला फक्त संपवायचं कधी खालून बोट केलं की मी जय विठ्ठल करतो. हो, कारण तुमची माणसं जेवायची. तर एरवीचे कीर्तन वेगळे असतात, 9 ते 11 आपल्याकडे असते. त्याच्यामुळं थोडं मागे पुढे गेलं तरी काय ताण नाही. उगं प्रसादात अडचण नकोय. वारीला गेले तुकोबाराय. तुकोबाराय वारीला गेल्याच्या नंतर श्यामकाका नावाची एक श्रीमंत व्यक्ती, मनानं बरं, मनानं श्रीमंत आणि श्रीमंत माणसाचे नौकर होते. 2 उपमा, एक तर मनाने श्रीमंत होते आणि श्रीमंत माणसाचे नौकर होते. श्यामकाका किती श्रीमंत, त्यांच्या मालकाकडे 3600 एकर ऊस होता. 3600 एकर. गोळ्या नाही संपल्या माझ्या. माझं काही असं डोक्याला परिणाम घेणं काय नाही, याचा आणि याचा काही संबंध येत नाही. मी काही गांजा ओढीत नाही पुन्हा. म्हणजे असं तुम्हाला वाटेल इतका ऊस असतो का, वाचून सांगतोय. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे, जिजाबाईचे वडील, 3600 एकर ऊस होता. त्यांच्याकडे मुनिमत्व केलं श्यामकाकाने. दुसऱ्याची सेवा करणाऱ्याचा भाव किती गोड असला पाहिजे लक्षात ठेवा. मालकाला जर 10 लाखाचं उत्पन्न झालं तर गड्याने म्हणा 12 लाखाचं व्हायला पाहिजे होतं. असा सेवकाचा भाव असला पाहिजे. 15 लाखाचं उत्पन्न झाल्यावर याच्यातले 7.5 लाख रुपये मला कसं काय येत नाही असा जर गडी म्हणत असेल तर तसं जमल. ते चुकीच्या गोष्टी आहेत ना, त्या चुकीच्या आहेत. काय काय नाविन्य असेल सज्जनांवर कल्पना करा. ते गडी ते मुनीम पुण्या देहूला आले
आणि आढावा घेतला तुकोबारायच्या घरचा वेगाच सांगतो आणि लक्षात आलं तुकोबारायची प्रापंचिक परिस्थिती ढासळलेली आहे. म्हणजे संसारातली जी दळणवळण क्रिया असते, जेवणे खाणे पिणे, याची परिस्थिती तुकोबारायची नाजूक आहे असं श्याम काकाच्या लक्षात आलं. आणि श्याम काकाच्या दुसरंही लक्षात आलं की तुकोबारायची ही परिस्थिती जरी नाजूक झाली असेल तरी तुकोबाराय द्रव्य स्वीकारित नाहीत. ते गहू ज्वारी स्वीकारणार नाहीत. 3600 एकर, 3600 एकर ज्याच्याकडे ऊस असेल त्याच्याकडे गहू ज्वारी किती असतील? काही कमी असेल का? पण तुकोबाराय स्वीकारित नाहीत हे श्याम काकाला पुरेपूर माहीत होतं. म्हणजे श्याम काका इतके विवेकाच्या टोकावर आरूढ होते. म्हणून श्याम काकाने विचार केला तुकोबारायला सुद्धा आवडेल किंवा मी केलेला व्यवहार तुकोबारायला सुद्धा पटणार नाही, असं मी वागणारच नाही. त्यांनी गायन मसड तुकोबारायच्या घरी नेऊन घातली. तिला आंदण देण्याची पद्धत म्हणतात. लग्नात देत होते पूर्वी, वेगळाच सांगतो. ते निघून आले. गाईचं दूध लेकरं खात होते. जिजाबाई विवेकाचं टोक होत्या, त्या म्हशीचं दूध वाटीत होत्या. तर आपल्याकडं दूध ज्या वेळेला बिना पैशाचं येत असतं का त्यावेळेला ते दूध फुकट खायचं नसतं. त्याच्या पात्रामध्ये गहू ज्वारी वगैरे परत द्यायची असते. त्याला परतावा म्हणतात सोप्या भाषेतलं, अडचणीत सांगत नाही. हा परतावा आल्याच्या नंतर गाईचं दूध असेल म्हशीचं दूध असेल तिला घुगऱ्या वगैरे करून कण्यागिऱ्या करून त्या गाईला चारत असतात. पण तुकोबारायच्या घरच्या म्हशीने 4थ्या दिवसपासून त्या ज्वारीच्या कण्या खाणं घुगऱ्या खाणं बंद केलं. म्हणजे म्हशीच्या सुद्धा अंतकरणात तुकोबारायच्या परिस्थितीचा भाव लक्षात आला. याच्या पलीकडचं एक टोक सांगतो. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. तुकोबारायच्या दारात तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाच्या बाजूला वट्टा होता. त्या वट्ट्यावर लेकरं झोपलेली आहेत. हिवाळ्याची कडकडती हिवाळा आहे, कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीच्या काळात लेकरं झोपलेली. पांघरण एकच आहे अविनाश बुवा. या लेकराने अंग झाकण्यासाठी ओढलं की तिकडचं उघडं पडित होतं. त्यानं अंग झाकण्यासाठी ओढलं की इकडचं उघडं पडत होतं. आणि तेवढ्या अवकाशात तुकोबारायच्या दारात चोर आले. तुकोबारायचा परमार्थ किती टोकाचा असेल ते गिरगावचा बाळू किती सांगणार आहे? काय पात्रता आहे? जिजाबाईचा परमार्थ किती टोकाचा असेल बाळू काय सांगणार आहे? त्या घराण्यातली लोक आध्यात्मिक क्षेत्रात किती मोठं शिखर गाठले लोक होते, बी काय सांगणार आहे छोट्याच्या जिभेनं? पण तुकोबारायचं कुटुंब ज्या मातीत वावरत होतं त्या मातीचा अधिकार किती होता तो ऐका. चोराला चांगलं म्हणतं का कोणी? चोराला विवेक असतो का? आणि विवेक असल्यावर चोरी करील का तो? चोराला मया असती का, दया असती का? नाही, काही नसते. मग प्रत्यक्ष चोर तुकोबारायच्या दारात आल्याच्या नंतर चोराच्या अंतकरणातला भाव बदलला आणि त्या लेकरांची परिस्थिती पाहून त्याने अंगावरची शाल पोरायच्या अंगावर टाकावा. ही त्या मातीतली ताकद होती, तुकोबारायच्या अंगणातल्या मातीतली ताकद होती. अहो, ज्या दारातल्या मातीमध्ये एवढा भक्तीचा गंध होता की चोराचा भाव बदलायची ताकद त्या मातोड्यात होती. त्या मातोड्यात वावरणारी संत किती अधिकारी असतील नालेगावकर, काय संत असतील, काय नाविन्य असेल ते जवान बुवा, काय नाविन्य असेल. तुकोबाराय वारीहून परत आले, वेगात सांगतो. मंदिरात गेले, देवाला बुक्का लाह्याचा प्रसाद वगैरे जेवढी भक्त होती त्यांना दिला. घरी आले, तुळशी महादेवाला प्रदक्षिणा केली, तिथं लाह्या बुक्क्याचा प्रसाद ठेवला, लेकरांना दिला. बाईसाहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. जिजाबाई होत्या त्या, जिजाबाई होत्या. मला ती एक वाटेल, पाठ्यपुस्तक निर्मितीनं तुकोबारायच्या संसाराची दखल घ्यावी. शेवटच्या टप्प्यातला कशा करता दखल घ्यावी? आणि पाठ्यपुस्तक निर्मितीनं 5वी ते 7वी पर्यंत, 3री ते 7वी पर्यंत किंवा 4थी ते 7वी पर्यंत तुकोबारायच्या जीवनातल्या संसाराच्या पूर्ण घडामोडी एखाद्या पाठात, पाठ्यपुस्तक निर्मितीत मराठीच्या पाठात द्यावा. तो पाठ वाचिल्याच्या नंतर या देशातली कुठलीच मुलगी संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही, कुठलीच आत्महत्या करणार नाही. का? एवढ्या परिस्थितीत, हलाखीच्या परिस्थितीत जिजाबाईनं जीवन काढलं. जिच्या वडिलांकडे 1425 नौकर होते, 1425 नौकर जिच्या वडिलांकडं, त्या बाईनं एका लुगड्यावर संसार करावा तरी आत्महत्या केली नाही. आपल्या बैलाला कासरे साड्याचे, जुन्या साड्याचे, आपल्या गायाला कासरे दोऱ्यात गायाला, तरी आपण माहेरात गेलो म्हणतो मेल्याच्या संसारात काहीच मजा नाही. किती राग येत असेल पंढरपुरातल्या मालकाला सांगा, किती चुकीच्या गोष्टी. हे असावं चरित्र जिजाबाईचं. गरज आहे, काळाची गरज आहे.
पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, लाल जरद गाईचं तापलेलं दूध पात्रात टाकलं, पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. तुकोबाराने विचार लावले, ज्वारी कुठून? गाईचा म्हशीचा परतावा आला. अगं म्हशीला घुगऱ्या चारत असते, ती खात नाही. बरं ठीक आहे, दूध कुठून आलं? आबांनी श्यामकाकाच्या हातानं गाय आणि मसड आपल्याकडे पाठवली. ठीक आहे, नाकारता येत नाही. गाय म्हैस सांदण घेण्याची पद्धत आहे, पूर्वीपासून पुराणात पद्धत आहे ती. आता बांधित नाहीत. पूर्वी लग्नामध्ये मंडपामध्ये गाय व्यालेली बांधित होते, वासराचं गट, आणि मग मंगलाष्टकाला सुरुवात करीत होते. आता एखादा सासरा गाय द्यायला तयार होईल, पण जावाई म्हणली कशाला भानगड नेऊ बापा, आणि हिला कोण सांभाळा. सदा गायीच्या बाबतीत दखल घेतली पाचपोर बाबांनी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या संतांनी गायीच्या बाबतीत आणि जीर्ण झालेल्या मंदिराच्या बाबतीत जर दखल कोणी घेतली असेल या महाराष्ट्रात, तर गुरुवर्य सद्गुरू पाचपोर महाराज. त्यांनी फार मोठी दखल, 300, 350, पावणे 400 आत्तापर्यंत मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आणि गाईच्या बाबतीत ते जिकडं जातील तिकडं, मला अशी एकही गोशाळा माझ्या पाहण्यात दिसती नाही. मी इतके गाव पाहिले की त्या गोशाळेनं मला सांगितलंच नाही की त्यांचा आम्हाला निधी आला नाही. दखल घेतली त्यांनी, दखल घेतली फार चांगली. हा फुकट आलेली गाय जावाय ना म्हणा, ही कुठं सांभाळावं, ही कुठं झंझट नाही. किती शोकांतिक आहे. गाईच्या बाबतीत फक्त आता माईकवर बोलल्या जाते, धर्माच्या बाबतीत माईकवर. माईक हातात आल्यावर माणसं इतक्या धर्माच्या गप्पा घालतात की धर्म याचा चुलताच होता. हो, धर्म जसा याचा चुलताच आहे. देशावर बोलतील, धर्मावर बोलतील, कशावर बोलतील. लायकी आहे का आपली ती बोलण्याची? आपण त्या पात्रतेचे आहेत का? नाही. आणि बोलणं कोणालाही बरं वाटतं राजेव, अनुकरणात आचरणात आणलं पाहिजे. हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. याच्या पलीकडे सांगू का? सांगे परी वागे त्याशी थोर मानावे, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे. म्हणजे जसं सांगतोय तसं वागतोय त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याला चोर मानावे. बोलतोय तसं वागत नाही का तो छोटा आहे, आणि जसा बोलतोय तसा वागतोय का तो थोर आहे. विठाला विठाला गाय आहे ती, ठीक आहे. आवले किती लालजरद आडीतलं तापलेलं दूध आहे ग. आडी हा शब्द फक्त जुन्या लोकांना कळन, ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना कळत नसते. कारण आपण श्रीमंत कैदी आहोत. आपण कोणते कैदी आहेत माहिती का? श्रीमंत कैदी. आपल्याला ओरिजिनल जुनं खालाच भेटत नाही. जुनं खाणारी फक्त ही म्हातारी माणसं असतील ठराविक, नशिबा. फक्त यांना तळल्या वळलेली पदार्थ भेटले नसतील बुवा, भेटले नसतील, पण सात्विक आहार खाल्ला त्यांनी. म्हणून 90, 95, 100 गाठल्या. आपल्याला ओरिजिनल नाही म्हणून आपलं बरेच शून्य कमी केले, बरेच कमी केले. आपण 60, 65, 70 मध्ये रामनाम सत हे मेल खजिते. कशा करता? आपण जिवंत कैदी आहेत, जिवंत जिवंत श्रीमंत श्रीमंत. आता कालच्या कोविडपासून बऱ्यापैकी लोक तासात आलेत, माठातलं पाणी प्यायले. तुम्हाला एक माहिती आहे का? गुळाचा चहा प्यानाऱ्या लोक भिकार चोट म्हणत होते. आठवतं ना तुमच्या लहानपणी? गुळाचा चहा प्यानाऱ्या लोक काय म्हणत? हे ते भिकार चोटे, त्याची काय हिंमत आहे साखरेचा चहा प्याचा. आणि आता सगळ्यात श्रीमंत लोक म्हणतात गुळाचा चहा कुठं भेटतो रे. आले का नाही जुन्या? आता त्याला माहिती कोरोनानं असा पिना पाळलाय. नाही तर श्रीमंताच्या घरी साखरेच्या पोळ्या होत्या फुकरू महाराज, आणि गरीबाच्या घरी कशाच्या होत्या? गुळाच्या. आमच्याकडे एक पाहुणे आले, गुळाची असेल तर खातो, आणि त्याला 90 एकर जमीन. म्हणलं गुळाची पोळी नाही हो, मी साखर नाही हो, साखरेचं नकोय ते, नकोय नको 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 अद्याप नकोय. म्हणजे किती जुन्यावर आली माणसं बघा ना. फ्रीजमधलं पाणी नकोय आता जुन्यावर. आता माठ पाहिजे. आता कुकर पण खापराचे, तवे पण खापराचे. रस्त्याने बघा ना शहराच्या कडीनं असे इकायला येते. आले माणसं जुन्यावर. यायला माहिती आपण जुन्यावर नाही आलो, आपण लवकर तिरडीवर जाणार. याच्या पलीकडे सांगू का? शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5ला रोड जाम करायला येत. शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5ला रोड जाम. एकाव 1 11, एकाव 2 12, आणि तिथं चिकून ताण इकून हवा काढ. म्हणलं तिकडं जाय ना काड्या रानात. तो रोड टॅक्स भरला का सोमळ्या जाईन ना ऊसाचं ट्रॅक्टर बोकन देऊन. तिकडे जाईन काळ्या मातीत मार तिकडे हापशे पाय. कोणीकड थोत्तर, कोणीकड काय, कोणीकड कोण हवा काढायची, कोण घालायची. तिकडे पाय तू. इथं रोडवर कशाला हातपाय ताणायला? वाघुरीत अडकलेल्या सशेवानी.
हे 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 इथून पुढे सुरू झालं, करावं लागणार आहे, गरज आहे काळाची. मी तर म्हणतो शेतीच्या बाबतीत आवड असावी. हो द्या थोडा अभंगाचा विषयांतर, पण शेतीवर आवड ठेवा. इथून पुढे ज्याच्या नावानं सातबारा असेल तो भारतातला राजा असेल. ज्याच्या नावानं सातबारा असेल का तो भारतातला राजा असेल, राजा असेल, लक्षात ठेवा. कोणी इथं शाळेत कॉलेजमध्ये मुलगा शिकत असेल तर त्याच्यासाठी सांगतोय, पुण्याला शिकत असतील, नगरला शिकत असतील, औरंगाबादला शिकत असतील, अजून कोण्या एखाद्या शहरात शिकत असतील, पण 8-15 दिवसाला, महिन्या 2 महिन्याला जर सुट्टीवर आलास तर शेतात जाऊन बापाचा आणि माईचा घाम पाहत जाय. अभ्यास नीट करशील. माईनं शेतात केलेलं काम, बापानं शेतात केलेलं काम, तो घाम पाहत जाय. तो घाम पाहिल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येईल किती कष्टाचे पैसे मला ट्युशन करता द्यायलेत, मला किती कष्टाचे पैसे मला शाळेत कपड्यासाठी द्यायलेत. तू नीट पुस्तकं वाचशील आणि या देशाचा पवित्र हिरा होशील. याच्यासाठी मायबापाचा घाम पाहणं अत्यंत गरजेचं शेतात. अहो जो नालायक भडवा घेत नाही, मला काही भीती वाटत नाही. तुम्ही कीर्तन घेणार नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल, 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पाईप द्यायला मला पैशाचा. मी नाही नालायकाच्या अंडरवली दूध, गरज नाही मला त्याच्यावर. काय गरज आहे त्याच्याहून? आणि तुम्ही कोण मला श्रीमंत करणार? तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि पाटसला जाता जाता मला जर अटॅक येऊन मेलो तर काय करायचं? तुमचे 2 कोटी रुपये फुट्ट टाकणारे का, अंगावून फुकून देणारे का? माझं भलं करायची ताकद पंढरपुरातल्याची. आणि मग कशाला तुम्हाला खोटं चोंबाळू मी? जो माय बापाचा घाम पाहत नाही भडवा, माईनं 4-4 रंगाचं लुगडं नेसावं, दुसऱ्याचे कांदे खुरपावा, दुसऱ्याच्या बागा खुरपावा, आणि यानं 70-75 हजाराचा मोबाईल वापरावा. हराम खोरा यम तुला इतका हानील, इतका हानील, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. हो, मायबापानं लोकांच्या शेतात काबाड कष्ट करावा आणि 70-75 हजाराचा मोबाईल यानं घेऊन फिरावा. लाज वाटायला पाहिजे. त्या माईला 3 रंगाचं लुगडं आहे. महाराज, कुटुंब प्रणालीत जो नीट राहतो का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. हो, याची आहिकची धड नाही तर याची परत्र पुसशी काय. हो, मी तुम्हाला एक सांगू का, जीवनभर एकदाही रामकृष्ण हरी नाही म्हणू द्या. यूट्यूब चालू याचं, हे टाकणारे कीर्तन. मला उद्या एखादा विचारणारे, बाळ्या तू कशाच्या आधारावर बोललास, विचारणारे मला, विचारणारे. एकदा बी रामकृष्ण हरी तोंडातून नाव जर आलं नसेल, एकही वारी पंढरपूरची घडली नसेल, एकदाही काशीला गेला नसेल, पण जीवनात एकदाही मायबापाचा अपमान केला नसेल, तरी पंढरपूरचा मालक त्याला खांद्यावर घेऊन फिरतो. रात्रंदिवस भजन करायला, लग्न केलं नाही तरी भावाकडून जमीन वाटून घेतली. स्वप्नात मायबापाला फोन लाईत नाही. ह्या भडव्यानं सगळे गाथे पाठ केले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही. कोणी विचारणार आहे त्याला? वरचा काय वेडा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? तुम्हाला एक सांगू का, इथं बसलेल्या टिकलेवाल्यांनो, तुमचा भाग पाहिला मला घाम आला. कडकाका, तुमचा भाग ड्राय, लय पानसाळ भाग नाही तुमचा, डोंगराळ भाग आहे. मग या डोंगराळ भागामध्ये 50 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी कसं जीवन काढलं असेल, टिकलेवाल्याला सांगतोय. मग 60 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी काबाड कष्ट करून तुमच्यासाठी 7-12 ठेवल्यात. आता मथारपणी या सुनायनं त्या सासू सासऱ्याला गरम चपात्या द्या. तुमचे लेकरं तुम्हाला बंगईवर झोका देतील. पण ज्या सासू सासऱ्यांनी 50 वर्षापूर्वी काबाड कष्ट करून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्या सासू सासऱ्याला सून जर नीट बोलणार नाही तर तिचं पोरग तिचं झोपीत अंगुठा घेईल. उठायच्या आधी संपत्ती गायब. जी घरातल्या निष्ठावंत लोकांना जी नीट मानित नाही ती कीर्तन ऐकायची तिची काय लायकी आहे? जो आई वडिलाला मानित नाही त्या नालायकाची कीर्तन ऐकायची काय लायकी आहे? जो मायबापाची सेवा करत नाही त्यानं महाराजाच्या पाया पडणं म्हणजे त्याच्या पापानं महाराज जळणं. उभा पेटन गिरगावचा बाळ्या, उभा राख होईन राख. त्याच्यामुळे मी पायावर धोतर टाकीत असतो नालायक पाया पडत असताना. ए तू तुला जाऊ दे तिकडे, आमच्याकडून नको टाकू शकले ते. राजो, त्याचंच तर नाव कीर्तन आहे. नमो तया माता पित्याचे पालन
आणि नमो त्या वचन सत्यवदे. माझे देहूतले मालक तुकोबाराय मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालक. हे गांजा फुकेचे वाक्य आहेत का काय? नुसता देखाव्याचा परमार्थ हे ते नाही आवडत मालकाला. त्याचा पेपर एक तिला इतकी कॉपी चालत नाही. आमचा मित्र होता एक अविनाश भाऊ, इतकं चालू होतं ते इतकं चालू. त्याला म्हणलं तुला सेंटरला संवेदनशील आलं, त्या सेंटरला कॉफ्या चालत नव्हत्या. त्याला जाय रे. म्हणलं पागलेस का काय रे, तिथं कॉफ्या चालतच नाहीत. त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. गुरु करावं म्हणलं तुला आता. चष्म्याच्या दांडीत कॉफ्या प्रशांत, चष्म्याच्या दांडीत. काय असं पास नाही झालं ते, नाही झालं पास ते, पण ते म्हणला ह्यात कॉफ्या लिहिल्या म्हणला, तितकेच मार्क पडलेत म्हणला. बाकीचा अभ्यासच करीत नव्हतं ना. चालत्या इकडं कॉफ्या. पंढरपुरातल्या मालकाच्या पेपरला कॉफी चलत नाही. का चलत नाही? त्यानं 2 माणसं प्रत्येकाच्या सोबत दिले. चित्रगुप्त भय सकल सुधेशू छंद पराभय जायन्ते शीतोष्ण कालम उष्ण भया शीतकाल खंडेशोयम प्रजन्य भय तति व्याप्ति सुधा दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, दिवस असो, रात्र असो, झोपाच नाहीत. बुवा मृदंगाचार्य महाराज झोपच नाही चित्रगुप्ताला. काय कॉफी करशील सुंबळ्या? 2 जण 2 लिहिते, एक पुण्याचा आणि एक पापाचा कॉलम लिहालाय. फटाफट टाकते तिथे पत्र. नाही चालत नाही. म्हणून त्याच्याकडे भाव खोटा दाखवायची गरज नाही, अद्याप नाही. ही तुम्ही खालच्या आज्ञेने लोकांना फसितान, त्याला फसिता येत. त्याच्याकडे ओरिजिनलच भाव पाहिजे. चला, बाईनं पात्रामध्ये दूध आणि भाकरी वाढी इथपर्यंत आलतं ना. तुकोबारायनं सांगितलं आवले, मंदिरामध्ये दूध नैवेद्य दिलास का देवाला? माझं काय का ना, मी आतापर्यंत प्रत्येक पदार्थ मंदिरात रोजची रोज देत होते, पण दूध मात्र द्यायचं विसरले. मग राहू दे, तू उद्या नैवेद्य देवाला दे, मी उद्या जेवतो. तुकोबाराय 2.5 दिवसाचे उपवासी होते. आल्या आल्या विचारलं असेल कधी जेवले होते. 2-2.5 दिवस झालं नुसतं पाणीच पेते आलोय वारीमधून. पोटपाठीत गेलेलं होतं, मुखचंद्रमास कोमेजून गेलेला होता, नाजूक परिस्थिती झाली. आईसाहेबांनी सांगितलं, मालक जेवा जेवा, तुम्ही जेवले की मला फार समाधान वाटेल. तुकोबारायनं सांगितलं, आवले बरं ठीक आहे मी जेवतो, तू दूध पिलंस का? तू पिलंस का दूध? जिजाबाईनं सांगितलं, मालक तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट सुटला आणि वेधीचं मंगलाष्टक झालं. वेधीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात माहिती आहे का? आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली बरो भावे सद्गुरुजे पदांबुज धरा कोणी गलबला नका ओ करू. हे वेदीचं मंगलाष्टक आहे. मंगलाष्टक म्हणजे आपल्या संस्कृतीतला एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. आता मंगलाष्टक ताई ग बाई ग. मी म्हणलं तू काऊन येवळायला, नवरी रडन तू काऊन रडायला? खाऊ दे ना आम्हाला नुकती चांडाळा. ती रडन आणि तू मंगलाष्टक म्हणता म्हणता काऊन रडायला? आणि कोणते मंगलाष्टक? अमक्याचं तमक झालं, तमक्याचं तमक झालं. तू नाही उलथाला बरं झालं. अपमान आहे संप्रदायाचा, अपमान आहे. तुम्हाला सांगू का, असली घाणेरडी मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणली त्याचं पाप पोरीच्या आणि पोराच्या बापाच्या बोकांडीवर पडतंय. आलेगावकर महाराज म्हणायची नाही दुसरी मंगलाष्टक. आला कधी येऊ तर संप्रदायात जी वर्णी लावली ती मंगलाष्टक म्हणायची. स्वर तुम्हाला चांगला आहे म्हणायचं. राजा भीम रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा
कवनासी म्या देजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे. रुखमा पुत्र वडील ज्येष्ठ त्यासी पुसणे. कुर्या द्वयोर मंगलम. हे म्हणल्यावर प्यारेली सोयीन का म्हणणाऱ्याला म्हणन असं म्हणन म्हणन. आता रमजान चालू आहे मुस्लिम समाजाचा. काय निष्ठा आहे हो त्या लोकांची. एका तिळा इतके नियम मोडीत नाहीत. तिळा इतके नियम मोडीत नाहीत. तिळा इतके. भंगार जमा करणाऱ्याच्या लग्नाला गेलतो मी. ढबोराटे ऐकणाऱ्याच्या लग्नाला गेलतो. आमची मिस्त्री होती ते. जे नियम. आणि कोट्याधीश मुसलमानाच्या लग्नात गेलो. एकच नियम. नियम बदलत नाहीत. आपल्याकडं काय नियम बापा. नवरदेवा पुढं लक्ष्म्या काय नाचायल्यात. राम 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 राम. काय वाटत असेल माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना. वा वा वा. त्याला वाटत असेल या बॉम्ब टाकून फुकाव. माझ्या माईनो कहर नसावा संस्कृतीचा. कहर नसावा. लेखाजोखावरी करीत आहे. नालायक माणसं ज्या वेळेला स्त्रीला नाचित होते त्यावेळेला रयतेचे राजा त्या नालायकाचे हातपाय तोडीत होते. असा राजा या भारताला लाभलाय. एका स्त्रीने व्यथा दाखवली पोटाची. जीवनभराचा किराणा सुपृत करून दिला. आणि या नगरीमध्ये श्रीमंत घरच्या मावल्या जर वरातीत नाचत असतील, शेवंतीत नाचत असतील तर काय वाटत असेल माझ्या रयतेच्या राजाला. काय फायदा आहे सप्त्याचा. काय फायदा आहे कीर्तनाचा. काय फायदा आहे प्रवचन रामायण भागवत ऐकण्याचा. एकच फायदा. खपक्या पाकिट महाराजाला देणे. त्याला श्रीमंत करणे. आपण सोनाराच्या नळीसारखे मोकळेच. इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. आजच्या कीर्तनातून एकच घ्या. तुमच्या चपला सगट पाया पडतो. नवऱ्याला मालक म्हणी जा. धनी नका म्हणू पण मालक म्हणी जा. मालक जेवानं इतकं म्हणी जा. आणि मालक म्हणल्यावर ज्या बाईचं वाटोळं होईन का म्हणजे संपत्तीचं तिचे मी भरून देईन पैसे. पप्याचा बाप, श्यामचा बाप, हो दुर्गाचा बाप. गुरख्याला बोलायली काय. गोड बोललं पाहिजे. गोड काही काही घेतलं पाहिजे तर आपली संस्कृती उंच जाईल ना. माईकवर बोंबल्यानं संस्कृती उज्जात नसती. आचरणात आणावं लागते संस्कृती. मला सांगा शेजाऱ्याला एकरी 80 टन ऊसाचं उत्पन्न झालंय तर आपण त्याच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपलं वाढन का. आपलं उत्पन्न 85 टन एकरी व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मशागत करावं लागेल. मग धर्माच्या बाबतीत बी अविनाश भाऊ हेच करावं लागेल ना. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी आहेत त्याच बघावं लागतील ना. तर धर्म उंच जाईल ना. तर धर्म उंच जाईल. मालक जेवा ना. नको म्हणले. तू दूध पिलस. ऐका ना म्हणे मालक. तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट ज्या दिवशी सुटला, वेदीचं मंगलाष्टक झालं, तुमच्या घराचा मी उमरा ओलांडला, त्या दिवशी मी एक संकल्प केला. घरात आलेला नवा पदार्थ माझ्या पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. हा कोणाचा नियम होता माहिती आहे. जिजाबाईचा. म्हणून त्या बाईच्या पायातला काटा दातानं काढा. पंढरपुरातल्या मालकानं दातानं. आणि जिजाबाईच्या पायाची माती चाटली. का. मालकावर देवापेक्षा आतूर प्रेम करणारी बाई होती जिजाबाई. फार मोठी ताकद आहे बाई. माझ्या माईंना फार मोठी ताकद आहे. कशाकरता बोलतोय माहिती आहे तुम्हाला. तुमचा माझा काही वैर नाही काय नाही. याच्याकरता बोलतोय. या देशातल्या लेकरांना सर्वात जास्त जर संपर्क कोणाचा येत असेल तर बापापेक्षा जास्त माईचा येतो. बापाचा संपर्क 25% आणि 75% मुलगा आईच्या ताब्यात असतो. म्हणून त्या आईनं सुसंस्कारित संस्कार घडून या देशाचा हिरा तयार करण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बापाने एखादी चूक केली असेल ती बोंबलत गेला. गावाच्या बाहेर चूक केली. चूक आटपल्याच्या नंतर थुतर धुवून घरी आलाय. हे कधी कधी लेकराच्या निदर्शन येत नाही. येत असेल त्याबद्दल दुमत नाही. पण तुमच्या इतकी नाही. तुम्ही चुका करता कामा नये. फार मोठ्या फार मोठ्या. एक दुसरं कारण हक्कानं का बोलतो माहिती आहे का तुम्हाला. मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती. देशाची अत्यंत राणीव संपत्ती आहात तुम्ही. टोकाची संपत्ती आहे. टोकाची संपत्ती. किती मोठी श्रीमंती सांगू. रयतेच्या राजाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली स्त्री आहे.
याच भारतातली स्त्री, महाराणा प्रतापांना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली, या पवित्र भारत देशातली स्त्री. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. ज्ञानोबा आहे तुकोबा राहिला 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात, इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चुका करता कामा नये. मालक, या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही असा माझा संकल्प आहे. मग आई कावले, तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय, म्हणजे 10 वर्षापूर्वी झालंय. तुकोबाराय म्हणत होते, तुझा आणि हा संकल्प 10 वर्षाचा आहे, 10-5 वर्षाचा आहे, पण आमचा 17 पिढ्यापासून संकल्प आहे, घरात आलेला नवा पदार्थ विटेवरच्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. हा आमचा जुना संकल्प आहे. काय चाललं महाराज जिजाबाईचं तुकोबारायच्या पुढं? काय चालतं, काय चालतं? काही नाही चाललं. पण जिजाबाईने विचार केला, नैवेद्य देवाला द्यायल्याशिवाय मालक जेवत नाहीत, आणि मालक जेवल्याशिवाय मला समाधान नाही. आडीतलं दूध लगेच घेतलं आणि त्या लोटक्यामध्ये दूध घेतलं, मातीच्या गरम गरम दूध होतं ते, खालून कपडा पदराचा धरला आणि निघाल्या. देवावर राग नव्हता, पण राग कशा करता आला माहिती आहे का? याच्यामुळं मालक जेवत नाही. देवावर राग नव्हता. वाक्य नीट ऐकी जा. तुम्ही पुन्हा म्हणताल जिजाबाईला देव आवडत नव्हता का? हे कोयलाची बेलाला आणि शिमग्याच्या त्याला लाई जाऊ नका. हा, त्याचं प्रमाण ते काय कशा करता काय हे असं लक्षात घेतलं पाहिजे. देवाविषयी मुळीच राग नव्हता, पण देवामुळे मालक जेवत नाहीत याच्याकरता देवावर राग आला. आणि मग हातातलं जे गरम दूध होतं का, ते गरम दूध करण्याची ताकद अग्नीत असते. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी लक्षात ठेव, मी जर माझ्या मालकावर प्रेम, इथे वात्सल्या सुतेशी जायते तत्रा, वात्सल्या सुतेशी जायतो तत्रा, यत पुनितो प्रगल्भेशी तत्रा पुनितो सुधा निवारण हितार्थायाम तृष्णाभय जायते यत यत सर्वतो किंजना जीवत्व हितेषु क्रिया. जाबाली नावाच्या साधूचा श्लोक आहे. जाबाली सांगतात, जन्म दिलेली आई आपल्या लेकरावरच्या सर्व पर्वेची पर्वा करत असते. सुखाची करत असेल, दुःखाची करत असेल, जेवणाची करीत असेल, पाण्याची करीत असेल, सगळ्या गोष्टीची, त्याच्या स्वच्छतेची करीत असेल, त्याच्या गाणीची करीत असेल. आई जितकी आपल्या लेकरावर अतूट प्रेम करते, तितकं प्रेम जर मी माझ्या नवऱ्यावर केलं असेल आणि ते प्रेम खरंच असेल, तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, या दुधातून बाजूला सरकू नकोस. काय अग्नीची मायवेली दुधातून बाजूला सरकायची? अग्नी म्हणला, आई साहेब आता किती गरम आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट गरम करतो. दूध उकळूच लागलं काका, उकळूच लागलं. टेकला आई साहेबांनी देवाच्या पुढं, देऊतल्या मालकाच्या पुढं. देवा दूध प्यावं लागते, देवा दूध प्यावं लागते. पेत नाही दूध ते, कसं इतकं गरम दूध कसं पिईल? भगवंतानं अग्नीला सांगितलं, अग्नी तू दुधातून बाजूला पटकन सरक. अग्नी कोणाचं ऐकतोय? देवाचं. अग्नी आज काय म्हणलं माहिती आहे का? देवा, शाप देऊन माझं पृथ्वीवरचं अस्तित्व संपिलं तरी चालेल, पण मी दुधातून बाजूला सरकत नाही. भगवान म्हणले, का? तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन आहे. तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन. देव कोणाला मानतो? पतिव्रतेचं. तिची देवावरी सत्ता. देवा, तुमच्यावर जिची सत्ता आहे तिला पतिव्रता म्हणतात, आणि पातिव्रतेच्या तेजाची शपथ आण वाहिली याच्याकरता बाजूला सरकत येत नाही. आणि दूध तर उकळत होतं, खळखळ खळखळ वाफा येत होत्या त्याच्यातून. जिजाबाईनं 3रा शब्द टाकला, देवा, अविरत भजन करणारे तो खूप बरं आहे, तुमचे सेवक, तुमचे भक्त 2.5 दिवसाची वारीत चालत असताना 2.5 दिवसाचे उपवासी आहेत, आणि तुम्हाला नैवेद्य दिल्याशिवाय ती जेवत नाही. तुला काय करायचं ते ठरव. तुलाही माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे. वाकलं हो खाली, वाकलं.